माझं नाव रोहित रामदास पल्लाटे आहे. मी सध्या ॲनिमेशन शिकतोय देवगिरी कॉलेजमध्ये. तसं तर मला पायाला काही त्रास नव्हता. ते पुढं जाऊन गुडघा खराब होऊ शकतो व ते पुढं जाऊन त्रास होऊ शकतो तुला. त्याच्यामुळे ते ऑपरेशन करण्याचं. काय झालं होतं गुडघ्याला? म्हणजे काहीच नव्हतं झालं, फक्त हाड वाकडं झालं होतं थोडं गुडघ्यापासून खाली. म्हणजे जन्मजात होतं का? नाही, आता लॉकडाऊन मध्ये ते घरात बसलो ना, डी विटॅमिन भेटलं नाही मला. अच्छा. त्याच्यामुळे ते हाड थोडे क्रॉस वाकडं झालं होतं. त्यामुळे चालताना त्रास व्हायचा? नाही, काहीच नाही, फक्त दिसायला वाकडं होतं. पुढं जाऊन एकाच जागेवर जास्त हे पडन तुझं, त्याच्यामुळं इकडं वजन पडणार नाही, त्याच्यामुळं गुडघा खराब होऊ शकतो. त्याच्यामुळं करून घे म्हणे सर. आता आपण गुडघ्याच्या अशा दुसऱ्या आजाराबद्दल बोलत आहोत. मग अशा आपण बघितलं की खेळताना गुडघ्याच्या 2 हाडांमधली गादी फाटलेली होती. आता इथे हा थोडासा वेगळा आजार आहे की गुडघ्याचं हाडच वाकडं झालेलं आहे. ह्याच्यात पुढे ह्याच्या तपासण्या कशा करायच्या, ह्याचा इलाज कसा करायचा, पुढे जाऊन याचे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, तर हे तुम्हाला तुमचे डॉक्टर साहेब सांगतील. लहान वयातून मोठं होत असताना आपल्या हाडांची वाढ होते. हाडांची वाढ होत असताना ती व्यवस्थित व्हावी ह्याकरिता शरीराला व्हिटॅमिन डी नावाचं एक व्हिटॅमिन असतं. ते पुरेपूर प्रमाणात मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं. हे व्हिटॅमिन सहसा आपल्याला सकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हामधून मिळत असतं. आपल्या त्वचेमध्ये उन्हाखाली तयार होत असतं. आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये बाहेर निघणं कमी झालेलं आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये खास करून जी लहान मुले असतात ते बाहेर पडतच नाही. सकाळी उठायचं, तयार व्हायचं, शाळेत जायचं. याच्यामुळे वाढत्या वयामध्ये त्यातल्या त्यात आपलं डाएट तेवढं चांगलं नसतं. लहान मुलं खावं तसं खात नाहीत, पालेभाज्या कडधान्य खात नाहीत. त्यामुळे वाढत्या वयात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवल्यामुळे होतं काय, जी मोठे हाडं असतात, आपल्या मांडीचं हाड किंवा मांडीपासून घोट्यांपर्यंत जी हाडं असतात त्यांची वाढ होत असताना त्यांच्यामध्ये बाक निर्माण होतो. जेणेकरून पाय जोडून उभं राहिला असता, गुडघे दूर दूर आहेत किंवा गुडघे जुडलेत पण आपले पंजे दूर दूर आहेत, अशा प्रकारचे बाक निर्माण होऊ शकतात. वाढत्या वयामध्ये हे आढळून येतं. त्यांचं वय आता आहे 18-19 वर्ष. 18 वर्ष. जवळपास 1 वर्ष अगोदर, 2-2.5 वर्षा अगोदरपर्यंत ते व्यवस्थित होते. फिजिकल ॲक्टिव्हिटी होती, बाहेर निघत होतात, सगळं होतं. पण कोविडचं लॉकडाऊन लागलं, त्यानंतर बाहेर निघणं बंद झालं. जे शेवटचा ग्रोथ स्पर्ट आपण म्हणतो, वयाच्या 16, 17, 18 वयामध्ये झपाट्याने उंची वाढते. त्या काळामध्ये व्हिटॅमिन डी प्रॉपर प्रमाणामध्ये न मिळाल्यामुळे त्यांच्या गुडघ्यांमध्ये थोडासा बाक आला होता. एका साईडला तुरळक होता पण दुसऱ्या साईडला जास्त होता. त्यांना कुठलाही आजार नव्हता, त्रास नव्हता, दुखत नव्हतं. पण पुढे चलून जेव्हा गुडघ्याची अलाइनमेंटच बदलते बाक आल्यामुळे, त्यामुळे गुडघ्याच्या आतमध्ये असणारी ही जी कोटिंग असते, ही कोटिंग घासून लवकर खराब होण्याची आणि गुडघेदुखीचा त्रास सुरू होण्याची दाट शक्यता असते. बाक आल्यानंतर गुडघ्याच्या एकाच बाजूला गरजेपेक्षा जास्त शरीराचं वजन पडतं, दुसऱ्या बाजूला पडत नाही. त्यामुळे ह्या बाजूला गुडघ्याचा ऱ्हास खूप कमी वेळामध्ये सुरू होतो. हा होऊ नये म्हणून आपल्या गुडघ्याची मेकॅनिकल अलाइनमेंट आपल्याला बरोबर करायची असते. ती रोहितसाठी करण्यात आली. आता पाय सरळ झाले? हो. बरं. आता त्यांची डिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो, गुडघ्याच्या खालचं जे हाड होतं ते एका साईडला बेंड झालं होतं म्हणून बाक आला होता. त्याला आपण एक ऑपरेशन केलं, पाय सरळ केला. तिथे बोनग्राफ्ट भरण्यात आला होता कारण डिफॉर्मिटी थोडीशी मोठी होती. जेणेकरून पाय सरळ झाला. पुढच्या 2.5-3-3.5 महिन्यांमध्ये ती जागा भरून निघते. हाड पहिल्यासारखं होतं. फ्युचरमध्ये काही त्रास होत नाही. हाड सरळ झालं, मेकॅनिकल अलाइनमेंट क्लिअर झाली, जेणेकरून पुढे चलून गुडघ्याचा त्रास होत नाही. आता ते चालत आहेत, फिरत आहेत, पळतही आहेत, काही प्रॉब्लेम नाही.